अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी राज्यामध्ये दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालय आणि विभागांना सुट्टी होती. असं असताना देखील त्या दिवशी अल्पसंख्याक विकास विभागामध्ये डिजिटल प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. काँग्रेसचे अक्षय जैन यांनी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमतानं डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र वितरित केल्याचा दावा केलेला आहे. तर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवेंनी केली आहे. शाळांना वाटप केलेल्या प्रमाणपत्रांवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील आक्षेप घेतला. 28 तारखेला दादांचं दुःखद निधन झाल्यानंतर काही तासात शासनात आपल्या काही असे महाभाग अधिकारी आहेत मंत्रालयात, ते मुख्यमंत्र्यांनी शासकीय दुखवटा जाहीर केल्यानंतर, सुट्टी जाहीर केल्यानंतर त्याच्यावर ते काम करतात आणि 75 शाळांना त्यांनी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं. यांना एवढी घाई कशाला होती? त्यांना थांबता आलं नाही. आपल्याच विभागाचे मंत्री आहेत, त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि तुम्ही प्रमाणपत्र वाटतायत. आमच्याकडची जी माहिती आहे, साधारण लाखो रुपयांचा एका शाळेकडनं पैसे घेतले जातात आणि हे प्रमाणपत्र वाटले जातात. माइनॉरिटी के नाम पर जो महाराष्ट्र में जो माइनॉरिटी के बच्चों के साथ जो खिलवाड़ हो रहा है, ये बहुत ख़राब है. ये सिर्फ और सिर्फ पैसे कमाने का धंधा बन गया है. क्योंकि इनको जो आर्टिकल 29 और 30 का जो लाभ इन्होंने उठाया, जो लाभ इनको मिला है, ये किसी भी व्यक्ति को, किसी भी घर के व्यक्ति को टीचर रख लेते हैं या बाहर के व्यक्ति को रखने के लिए 40 से 50 लाख रुपए लेते हैं. और इसमें कुछ शिक्षण अधिकारी भी मिले हैं, उनको पता होता है और इसकी जांच होनी चाहिए. वाटतं काय ते प्रकरण आहे मलाही एक्झॅक्ट माहित नाही. मी बातमी तुमच्यासारखी वाचली, मी त्या प्रकरणाची माहिती घेऊनच बोलेन. पण अशा दुखवट्यामध्ये एक थोडा तर मला असं वाटतं संयम तर बाळगायला पाहिजे होता. एवढं काही तातडीचं ते काम नव्हतं, त्यामुळे संयम बाळगला असतं तर चांगलं झालं असतं.